स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प. दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी. आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा. आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123. कल्याण आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक दरम्यान चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना शुक्रवारी 4 एप्रिल रोजी घडली. दरम्यान या एक्सप्रेसमधून प्रवास करणारी कर्जत येथील 24 वर्षीय तेजस्विनी बाळाराम भोईर ही तरुणी जखमी झाली आहे. तरुणीला कर्जत रेल्वे स्थानकात उतरून तात्काळ कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तरुणीच्या डोक्याला दगडाचा मार लागल्यानं ती जबर जखमी झाली होती. ही घटना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी स्टेशन दरम्यान घडली. कर्जत साईनगर दहिवली येथील राहणारी पीडित तेजस्विनी भोईर ही तरुणी ठाणे येथे कामानिमित्तानं गेली होती. दरम्यान नेहमीप्रमाणे रात्री तेजस्विनी ठाणे रेल्वे स्थानकातून घरी परतण्यासाठी चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये बसून निघाली असता विठ्ठलवाडी स्टेशन येण्यापूर्वी एक्सप्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली. दरम्यान हा दगड ट्रेनमध्ये बसणाऱ्या तेजस्विनी भोईर हिच्या डोक्याला लागल्यानं ती जखमी झाली. सुरुवातीला ट्रेनमध्ये असणाऱ्या प्रवासी नागरिकांनी चेन खेचून ट्रेन अंबरनाथ रेल्वे स्थानकात थांबवली. यावेळी तेजस्विनीवर रेल्वे विभागाकडून प्राथमिक उपचार करून पुढील प्रवास करून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यास सांगितलं. याबाबत कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तरुणीचा जबाब नोंदवून घेत अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार वर्ग करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात कालच्या सुमारास दिवसभरात ट्रेनवर दगडफेकीच्या 3 घटना घडल्याचं सांगण्यात आलं होतं. ही दगडफेक कुठल्या कारणानं करण्यात आली हे अद्याप समोर आलं नसलं तरी कल्याण आणि उल्हासनगर रेल्वे परिसरात राहत असलेल्या झोपडपट्टी धारकांवर रेल्वेनं कारवाई केली आहे. त्यातूनच हा प्रकार घडला असावा असा अंदाज लावण्यात येतोय. मात्र धावत्या ट्रेनवर आणि एक्सप्रेसवर दगड फेकून मारण्याच्या घटना या काही नवीन नसून प्रशासनाला याबाबत गांभीर्य नसल्यानंच अशा घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत. परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे आता तरी रेल्वे प्रशासन याबाबत कठोर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.